नमस्कार मित्रांनो, देशाची राजधानी दिल्ली सध्या एका प्रचंड मोठ्या आंदोलनाने हादरली आहे. लडाखचे प्रसिद्ध समाजसेवक आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि देशातील हजारो विद्यार्थी जंतर मंतरवर रस्त्यावर उतरले आहेत. उद्या म्हणजेच 20 जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चलो संसद मार्च काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण हे आंदोलन नक्की का सुरू आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत आणि दिल्लीत सध्या काय परिस्थिती आहे, चला संपूर्ण माहिती पॉइंट टू पॉइंट या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. पॉइंट 1, आंदोलनाचे मुख्य कारण काय. हे आंदोलन देशातील शिक्षण व्यवस्थेतील सावळा गोंधळ आणि नेट परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या विरोधात आहे. 2026च्या नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व तीव्रतेची लाट आहे. पॉइंट नंबर 2, सोनम वांगचुक आणि उपोषण. तर लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि 3 इडियट्स फेम सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी दिल्लीत 21व्या दिवसाच्या उपोषणात बसले आहेत. तर त्यांचा हा 21वा दिवस उपोषणाचा असणार आहे. त्यांच्यासोबतच कॉक्रोच जनता पार्टीचे संपादक ते म्हणजे अभिजित दिपके आणि अनेक विद्यार्थी संघटना देखील यात सामील झालेले आहेत. पॉइंट नंबर 3, पोलिसांची कारवाई आणि सध्याची परिस्थिती. सतत उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. म्हणूनच दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर मंतरवरून जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. मात्र सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातूनच आपले उपोषण आणि लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे. पॉइंट नंबर 4, विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या. तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात यावेत. परीक्षेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कडक कायदे करावेत. पेपर लीक प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. पॉइंट नंबर 5, चलो संसद मार्च आणि दिल्ली अलर्ट. तर उद्या 20 जुलै संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. याच दिवशी हजारो विद्यार्थी संसदेला घेराव घालण्यासाठी चलो संसद मार्च काढणार आहेत. तर सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर आणि संसद परिसराला संपूर्ण छावणीचे स्वरूप दिले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. मित्रांनो, हा केवळ राजकीय मुद्दा नाही तर देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. लाखो रुपये खर्च करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबी जर पेपर लीक आणि घोटाळेच येणार असतील तर देशाचे भविष्य कसे घडणार. तुम्हाला काय वाटते, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का आणि या शिक्षण व्यवस्थेत काय बदल झाले पाहिजेत. तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि महत्त्वाच्या बातम्यांवर विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली गोष्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.